इंद्रधनुष्य 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 इंद्रधनुष्य. नमस्कार श्रोते हो, इंद्रधनुष्याच्या आजच्या कार्यक्रमात मी रेडिओ सखी पूर्णिमा साठे आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, पंढरपूरचा पांडुरंग म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचं दैवत. आषाढी एकादशीला आणि कार्तिकी एकादशीला हजारो वारकरी विठुरायाला भेटण्यासाठी पायी प्रवास करत पंढरपूरला जातात. श्रोते हो, वारी म्हणजे काय तर विविध गावातून निघालेली पदयात्रा. या वारीला शेकडो वर्षांचा इतिहास आहे. आज या वारीमध्ये केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण भारतातून, एवढंच नव्हे तर जगभरातून भाविक येत असतात आणि भक्तिरसामध्ये न्हाऊन जात असतात. या वारीमध्ये खरंच काय आहे की जे एवढ्या लोकांना एकत्र आणतं आणि पुन्हा पुन्हा यायची ओढ लावतं? तर ते म्हणजे केवळ भक्ती, प्रेम, श्रद्धा यांचा संगम. वारी एकदा केली की ती वारंवार करावी अशी ओढ लागते. या वारीतून नेमकं काय साध्य होतं? कोणती अशी गोष्ट आहे की जी सर्व माणसांना एकाच भक्तीच्या पातळीवर समान ठेवते? यातून काय शिकायला मिळतं? असे अनेक प्रश्न आपल्या मनात असतात. तर आज आपण समुपदेशक सुचिता भागवत यांना स्टुडिओमध्ये बोलावलंय आणि त्यांना वारीतून काय अनुभव मिळाले, काय शिकायला मिळालं आणि मुळात वारी का करावी याविषयी आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. नमस्कार. नमस्कार सुचिताताई, तुमचं स्वागत आहे स्टुडिओमध्ये. धन्यवाद. तुम्ही दरवर्षी वारी करता, तर नेमकी सुरुवात कशी झाली, काय सांगाल? मी चिपळूणला असते माझ्या कामानिमित्त. तर या ठिकाणी मी राहत असताना माझ्या शेजारी राहणाऱ्या एक सातारच्या एक बाई होत्या आणि त्यांच्याशी गप्पा गोष्टी करताना असं लक्षात आलं की त्या दरवर्षी वारीला जातात. आता यांचं वय हे साधारण माझ्या आईच्या वयाचं होतं. त्या जेव्हा ते सांगायच्या तेव्हा त्यांचा चेहरा फुलून जायचा आणि मला असं वाटायचं की काय असेल नेमकं, कारण आपण वारीचे फोटो बघतो किंवा बातम्या ऐकतो, रिंगणाचे फोटो बघतो, पण त्याचा एक भाग असणं हे काय ते मला त्यांच्या चेहऱ्यावरच्या भावनांनी कळायचं. आणि म्हणून मी त्यांना सहज विचारलं की मी आले तर चालेल का? कारण आपल्या मनात खूप शंका असतात की मी वारीमध्ये दिंडीमध्ये जायचं तर त्याला काही नियम आहेत का किंवा कुणाकडून जायचं. तर त्यांनी ते एवढं काम सोपं केलं की त्या म्हणाल्या ठीक आहे, तू एक 7-8 कपडे जोड घे आणि तू ये माझ्याबरोबर. आणि इतकं सहज एक क्युरियासिटी म्हणून सुरू झाली अशी ती माझी वारी. आणि मग जेव्हा मी पहिल्या वर्षी वारी बघितली, खरं सांगते तर अंगावर रोमांच उभं राहणं एवढंच होत होतं 10 दिवस. कारण अखंड अनोळखी माणसांची ती माळ लांबच लांब पसरलेली आणि अशी एक नाही तर अशा अनेक दिंड्या एका मागोमाग एक चालत असणं आणि त्यांच्यामध्ये जो एक प्रेम, आपुलकीचा जो भाव असतो, कुठलंही नातं नाही, ओळख नाही, तरी सुद्धा सगळे एवढी एकमेकांना का जपतात, त्यांच्यामध्ये असं काय धागा आहे, हे जेव्हा विचार यायचे तेव्हा अंगावर रोमांच उभे राहायचे. आणि मग तिथून ठरवलं की दरवर्षी वारी करायची. किती वर्ष करताय? आता माझं हे 6वं वर्ष होतं वारीचं. अच्छा. कुठून कुठपर्यंत वारी करता तुम्ही? मी जी वारी करते ती सातारवरून निघणारी 165 वर्षांची परंपरा असलेली दिंडी आहे, सातारकर बोधे महाराजांची. आणि मी चिपळूणवरून साताऱ्याला जाते आणि साताऱ्यावरून मी वारी पंढरपूरपर्यंत पूर्ण करते. साधारणतः 150 ते 160 किलोमीटरचा हा पल्ला आहे. अच्छा. किती दिवस लागतात ह्या वारीला? आमची वारी ही 10 दिवस असते, साताऱ्यावरून पंढरपूर पर्यंत. नेमकं काय नियोजन असतं दिवसभराचं? वारीमध्ये नेमकं काय असतं हा प्रश्न अनेक लोकांच्या मनात असतो की तुम्ही करता काय दिवसभर, फक्त चालताच का? तर असं नाहीये. एक अतिशय योजनाबद्ध पद्धतशीर अशी त्याची मांडणी असते. सकाळी साधारणतः 3:30-4ला काकडा होतो, म्हणजे देवाला उठवलं जातं. खूप सुंदर सुंदर असे जुने अभंग महिला आणि पुरुष हे म्हणून देवाला जागवतात. त्याच गजराने आपल्यालाही जाग येते. आपण उठायचे, आपली सगळी आह्निक विधी आवरून घ्यायचे आणि साधारणतः 6 ते 6:30ला वारी पुढच्या मुक्कामाला जाण्यासाठी तयार होती, म्हणजे दिंडी म्हणूया आपण. कारण वारी ही अनेक दिंडींचं एक समूह आहे आणि एक एक दिंडी असं तिचं व्यवस्थापन असतं. तर मग तिथून पुढे तुम्हाला कुठेतरी चहा मिळत जातो वाटेवरती. काही ठिकाणी नियोजन असतं, काही ठिकाणी लोक अतिशय श्रद्धेने तुम्हाला भरभरून देत असतात. मग साधारणतः 8:30-9ला कुठेतरी तुमचा एक छोटासा नाश्ता होतो, जिथे तुम्हाला पोहे, शिरा
किंवा तुम्हाला काही केळी अशा प्रकारचं खाद्य दिलं जातं की तुम्हाला ताकद राहावी चालण्यासाठी म्हणून. त्याच्यानंतर मग तुम्ही दुपारच्या मुक्कामाला साधारणतः 11-11:30ला पोचता. जेव्हा ऊन थोडं वाढायला लागतं तेव्हा आपण विसावतो. या ठिकाणी पोचल्यानंतर आपल्याला असंच बसायचं नसतं, तिथे लगेच आपल्याला हरिकीर्तन असतं. साधारण 1 तासाचं वारकरी कीर्तन होतं, जे अतिशय सोपं सुटसुटीत असतं, कारण हे सगळे ग्रामीण भागातले लोक असतात. मग यांना समजेल असं अशा भाषेतलं, अशा उदाहरणांनी नटलेलं असं ते कीर्तन असतं. त्यानंतर आपल्याला पुन्हा संत पंगत होते. आता इथे सुद्धा बघा, आपण जेवण म्हणत नाही, संत पंगत म्हणतो, कारण आपल्याबरोबर असलेला प्रत्येक व्यक्ती हा संत आहे, ही याच्या मागची एक अतिशय खोलवर रुजलेली अशी भावना आहे. म्हणूनच प्रत्येक जण एकमेकांना माऊली म्हणूनच माऊली म्हणतो. आणि ते इतकं गोड असतं एकमेकाला माऊली म्हणणं. म्हणजे 80 वर्षाच्या बाई जेव्हा मला माऊली म्हणतात तेव्हा माझं मन उचंबळून येतं की अरे माझ्यात सुद्धा ही आई दिसते. आणि मग आपली जबाबदारी वाढते, त्या मातृत्वाचा भाव जो आपल्याला पसरवायचा आहे सगळीकडे त्याची. तर मग अशा प्रकारे भोजन आपली संत पंगत झाल्यानंतर पुन्हा थोडा विसावा असतो. 2 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत तुम्ही पुन्हा चालत असता. आता हे चालणं जे आहे हे नुसतं चालणं नाही, तर सतत अखंड हरिनामाचं संकीर्तन चालू असतं, नाव घेणं चालू असतं, भजन चालू असतं, कीर्तन चालू असतं. त्यामुळे तुम्ही थकत नाही ह्याच्यामध्ये चाललात तरी. आणि टाळ मृदुंगांची जोड तर असतेच या सगळ्याला. शिवाय तुम्ही या काळातलं जर वातावरण बघितलं तर साधारणतः आषाढामध्ये सगळीकडे हिरवळ पसरलेली असते, रिमझिम पाऊस मध्ये मध्ये पडत असतो. तर एक छान आल्हाददायक असं वातावरण आणि त्याच्यात हा भक्तिमय सगळा त्याच्यामधला आणखीन रंग त्याला चढलेला असतो. संध्याकाळच्या वेळी आपण 6 वाजता साधारणतः आपला हरिपाठ सुरू होतो. वारकऱ्यांना जो अतिशय महत्वाचा आहे तो म्हणजे हरिपाठ. हरिपाठानंतर तुम्ही एखाद्या ठिकाणी मुक्काम जो तुमचा ठरलेला असतो तिथे जाता. तिथे पुन्हा संध्याकाळी 7 ते 8 कीर्तन असतं आणि त्याच्यानंतर आपली संत पंगत होऊन मग वारकरी विसावतात. तर असा दिवसभराचा कार्यक्रम असतो. चालणं, संकीर्तन करणं, कीर्तनाचं ग्रहण करणं आणि हे सगळं करता करता आपल्या परमात्म्याशी, ज्याने आपल्याला इथे पाठवलंय त्याच्याशी एक आपला धागा जुळतो का हे पाहणं, अशी सुंदर अनुभूती या वारीमध्ये असते. वारीमध्ये जे वारकरी असतात त्यांची प्रत्येक ठिकाणी अतिशय चांगली सोय ही केली गेलेली असतेच. नक्कीच. म्हणजे इतकं आश्चर्य वाटतं कधी कधी की एवढं लोक देत आहेत. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आता आकडा किती वाढलाय. जवळजवळ 8 लाखापर्यंत आपला आकडा गेलेला आहे. पूर्ण महाराष्ट्रातून 300च्या आसपास दिंड्या निघतात. या सगळ्यांचं भोजन, चहा, नाश्ता हे सगळं कुठे होत असतं, ते घेऊन निघत नाहीत त्यांच्याबरोबर. तर त्यांना वाटेमध्ये भेटणारे जे लोक आहेत किंवा त्या वाटेवर असलेले जी घरं आहेत ती त्यांची व्यवस्था करत असतात. तर आपल्या समाजाकडे एवढा दातृत्वाचा भाव आहे आणि त्यामुळे लाखो लोक 10 दिवस 20 दिवस हे कुठलाही वेगळा खर्च न करता जेवत असतात. अच्छा, या वारीची म्हणजे दिंडीची ही रचना कशी असते? वारीमध्ये सगळ्यात महत्त्व कशाला आहे तर 3 गोष्टी आहेत. एक तर पताका आहेत की तुम्ही ही पताका उचललेली आहे, तर तुम्हाला दिसेल की पुढे ध्वज असतात. काही भगव्या रंगाचे असतात, काही थोडे अजून पांढऱ्या रंगाचे असतात. वेगवेगळे रंग आहेत, ते त्यांच्या त्यांच्या परंपरानुसार असतात. त्याच्यानंतर येते ती म्हणजे वीणा. तुम्हाला माहिती आहे की वीणा ही सरस्वतीला सर्वात प्रिय असलेली अशी आहे आणि त्याचं महत्त्व इथे सुद्धा आहे. कारण आपण कीर्तनाच्या वेळेला वीणेचा फार मोठा मान असतो. संगीताने नटलेलं असतं हे कीर्तन. आणि दुसरं आहे ती म्हणजे तुळस. आता तुळशीचं महत्त्व काय आहे तर आपल्याला माहितीच आहे की पांडुरंगाला अत्यंत प्रिय अशी तुळस. तर या 3 गोष्टी दिंडीमध्ये असतात. त्याचबरोबर तुळशीचं आपण आणखीन एक सांगू शकतो की ऑक्सिजन पसरवण्याचं काम तुळस करत असते जास्तीत जास्त. औषधी पण आहे. निश्चितच. त्याच्यामुळेच हे जे तुम्ही जसं म्हणालात की त्याच्यातनं ऑक्सिजन हे होतं, तर आपल्या घराघरामध्ये तुम्हाला तुळस दिसेल. त्याचं कारण तेच आहे. आणि इथे पांडुरंगाशी निगडीत असल्यामुळे तुळशी वृंदावन, वीणा आणि पताका या 3 गोष्टी असतात. त्याच्यानंतर मध्ये पुरुष वारकरी चालत असतात, त्याच्यानंतर तुळस आणि आपली वीणा असते आणि मागे सगळ्या महिला वारकरी चालत असतात. अशा प्रकारची रचना असते. अजून एक गोष्ट मला याच्यात सांगायची म्हणजे इथे चोपदार नावाचा एक आपल्याला प्रकार लक्षात येईल. म्हणजे जसं आपल्या वर्गाला मॉनिटर असतो की तो सगळ्या वर्गाला सांभाळत असतो, तसाच या दिंड्यांमध्ये चोपदार असतात की कुठल्या महिला किंवा कुठले पुरुष इकडे तिकडे जाणार नाहीत, व्यवस्थित शिस्तीचं पालन करतील, वेळेत दिंडी सुरू होईल, वेळेत संपेल किंवा कोणी हरवणार नाही. ह्या सगळ्या गोष्टी, छोट्या छोट्या गोष्टींवर बारकाईने त्यांचं लक्ष असतं आणि खूप छान असे ते सगळ्यांना हसत खेळत आणि सांभाळत असं घेऊन जात असतात. तुम्ही एकंदरीत वर्णन करताय अक्षरशः म्हणजे ते नजरेसमोर एक एक येतंय आमच्या. तर असं म्हणता येईल वारी म्हणजे नाद आहे, वारी म्हणजे अखंड नाम आहे,
टाळ मृदुंगाचा गजर आहे. म्हणजे संगीताने भारलेलं वातावरण असं आपण त्याला म्हणू शकतो. मगाशी तुम्ही म्हणालात की ती एक थेरपी म्हणून मी त्याकडे बघितलं, तर काय सांगाल? मी स्वतः एक सायकोलॉजिस्ट असल्यामुळे मी पहिल्यांदा शोधत काय होते तर मला इथे काय दिसतंय माझ्या व्यवसायाशी संबंधित, आणि फक्त सुरुवातीला आपण निरीक्षण करत राहायचं. म्हणजे ज्याचे डोळे आणि कान उघडे असतात त्याला ज्ञानाची भांडारं उघडी असतात असं म्हणतात. तर मलाही ते जाणवलं की वारीमध्ये जेव्हा मी पहिल्यांदा गेले तर बघितलं की वेगवेगळ्या वयोगटातल्या महिला पुरुष आहेत आणि ते एकमेकांशी इतकं सलोख्याने प्रेमाने वागतायत. बरं, खूप वर्षांची ओळख आहे का तर असं नाही, तरीही दरवर्षी एकदा भेटतात तेव्हा इतकं मोकळं ढाकळं वातावरण असतं त्यांच्यामध्ये. आणि कळलं की पर्सनल लेव्हलला प्रत्येकाला ही वारी रिलीफ देते, म्हणून ते दरवर्षी ओढीने येतात. का तर माझे कोणीतरी सगळे सोयरे आहेत की ज्यांचा लाभ हानीशी संबंध नाहीये, पण ते 10 दिवस आपण एकमेकांशी अतिशय जोडलेलो असतो किंवा वेगळ्या वातावरणात आपण एकमेकांची नाती जपत असतो. तर ते खूप छान वाटत असतं सगळ्यांना. दुसरं म्हणजे तुम्ही बघाल की आजूबाजूचं वातावरण हे अतिशय एक आपण म्हणूया क्रिएटिव्ह झालेलं असतं आणि तसंच आपल्या मनामध्ये सुद्धा खूप काही काही येत असतं. हे सगळं एकमेकांना सांगण्यासाठी वारी ही मला पर्सनली एक थेरपी वाटते. त्याच्यानंतर बघतो जेव्हा आपण बोलत जातो लोकांशी तेव्हा कळतं की ह्यांच्या आयुष्यामध्ये केवढ्या मोठ्या समस्या आहेत, पण ते त्याला व्यवस्थित प्रकारे डील करतात. आणि मग समजायला लागतं की माझ्या आयुष्यातले प्रश्न त्या मनाने छोटे आहेत. तो इथे जाऊन आपल्याला एक दृष्टिकोन मिळतो की ठीक आहे, प्रत्येकाचं आयुष्य हे प्रश्न असलेलंच आहे, पण त्याला उत्तरं सुद्धा शोधता येतात. आता ही वारी सोशल का वाटते तर एकत्र चालतोय आपण. एकत्र चालताना आपण एकमेकांना जपतोय. माझ्या बरोबर असलेली बाई कुठे मागे राहिली का हे आपलं लक्ष असतं. सोशली दुसरी गोष्ट एक खूप सांगावीशी वाटते मला, म्हणजे इथे कुठेही तुम्हाला जात पात आर्थिक किंवा शैक्षणिक कमी जास्तपणा कुठेही दिसत नाही. म्हणजे सगळे लोक हे एकाच पातळीवर असतात. आत्ता आमच्या दिंडीमध्ये या लंडनवरून एक व्यक्ती आले होते आणि म्हणजे वारकरीच होते. ते पहिल्यांदा त्यांनी वारी केली होती. तिकडे एक मोठ्या कंपनीचे ते CEO होते. पण इथे आल्यानंतर जेव्हा माझी त्यांच्याशी ओळख करून दिली आमच्या सरांनी, तेव्हा ते म्हणाले की हे लंडनवरून आलेत. तर त्यांचं जे उत्तर होतं ते आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्वाचं आहे. ते म्हणाले कुठून आलो याला महत्व नाही, कुठे जाणार आहे याला महत्व आहे. तर आपला जो अहंकार आहे तो गळून पडणं हे खूप खूप महत्वाचं होतं आणि त्यामुळे लोक एकमेकांशी जोडले जातात, भेद राहत नाहीत. हे झालं सोशल एक मला त्याचा अँगल दिसला. आणि मगाशी म्हटलं तसं जेवणा खाण्याची सोय, आपण विचार करा आपल्याकडे 2 माणसं वाढली तरी आपल्या सगळ्या नियोजनात बदल होतो. मग या 8 लाख लोकांचं नियोजन हे लोक कसे करत असतील? हे आहे आपल्या समाजामध्ये एवढी ताकद आहे आणि ती जेव्हा लक्षात येते की समाज माझ्यासाठी उभा आहे हे वारीमध्ये कळतं आणि आपल्याला एक वेगळं स्वतःचं सुद्धा एक महत्व कळायला लागतं की मी महत्वाची आहे समाजासाठी आणि समाज माझ्यासाठी कायमस्वरूपी असणार आहे. बरोबर. सायकोथेरपीमध्ये म्युझिक थेरपी आहे की सतत तुमच्या कानावरती टाळ मृदुंग पडत असतात. त्यामुळे आपण म्हणतो नकारात्मक विचार आले तर त्याला रिप्लेस करा. कशाने करणार तर या गोष्टीने रिप्लेस होतात. म्युझिक थेरपी तुमचे वाईट विचार तिथल्या तिथे काढून टाकते. वारीमध्ये तुमच्या मनात काही विचार वेगळे येतच नाहीत. तुम्ही सतत ऐकत असता. तुमच्या कानावर रामकृष्ण हरी पडत असतं, ज्ञानोबा माऊली तुकाराम हे पडत असतं, अभंग पडत असतं आणि त्यामुळे तुमच्या मनातले अनेक वाईट विचार हे तिथल्या तिथे आपण म्हणूया न्यूट्रलाइज होऊन जात असतात आणि एक प्रचंड ऊर्जा देणारं असं वातावरण असतं की मी एका मोठ्या समुद्राचा एक बिंदू आहे. हे जे फिलिंग आहे ना हे फक्त तिथे गेल्यानंतरच अनुभवता येतं. तर अशा या सगळ्या थेरपीज आहेत की जिथे माणूस अक्षरशः नाहून निघतो आणि पुन्हा येताना खूप सारी एनर्जी घेऊन आपल्या कामाला लागू शकतो. बरोबर. आता तुम्ही म्हणालातच की काही लाखांमध्ये भाविक तिथे जात असतात. कधी ऊन असतं, कधी पाऊस असतो, कधी घाट असतो, कधी सरळ रस्ता असतो. अनेक अडचणींमधून ही वारी त्यांना पार करत पुढे जायचं असतं. तर काही अडचणी येतात का? नेमक्या कशा येतात? त्या कशा सोडवल्या जातात? आरोग्याचे काही प्रश्न येतात का? अडचणी असं म्हटलं तर मला खरं सांगू का, मी जातानाच हा विचार करते की ही वारी मला खूप काही छान देणार आहे. त्यामुळे मला खूप काही दिसलं नाही. पण एक सामाजिक स्तरावर जर वारीचा विचार केला तर आता आपल्याकडे समोर समस्या जी आहे ती आहे स्वच्छतेची समस्या. की आजही सगळीकडे टॉयलेट बाथरूम हे महिलांसाठी उपलब्ध नाहीयेत किंवा पुरुषांसाठी सुद्धा नाहीयेत. तर या काही समस्या असतात. पण आता त्याच्यावरती वैयक्तिक पातळीवर तोडगा काय काढलाय तर ही आमची दिंडी आहे ती 165 वर्षांची आहे. तर यांनी आता अशा ठिकाणी काही ओळखी करून तिथली घरं आपलीशी करून या व्यवस्था केलेल्या आहेत. पण ओव्हरऑल दिंडीमध्ये हा प्रश्न येतो स्वच्छतेचा. पण अदरवाईज तुम्ही वाखरीपासून बघाल तर खूप सारे मोबाईल टॉयलेट्स आहेत. म्हणजे तिथून पुढे बिलकुल समस्या नाही. खाणं पिणं तर मी म्हटलं की रेलचेल असते त्यामुळे खाण्यापिण्याची समस्या नसते. आरोग्यविषयक समस्या जर आली तर आमच्या दिंडीमध्ये स्वतः एक डॉक्टर असतातच. परंतु
अदरवाईज सुद्धा वाटेवरती तुम्हाला अनेक ठिकाणी असे केंद्र चालवलेले दिसतील आरोग्यविषयक तपासणीचे. त्यामुळे अशी कुठली अडचण मला तरी खरंच दिसली नाही. अर्थात आपण थोडंसं ऍडजस्ट करावं लागतं, कारण आपण एका प्रवासात असतो, शिकत असतो आणि एका समूहातून जात असतो. त्यामुळे त्या दृष्टीने आपण विचार केला पाहिजे की मी इथे या सगळ्याला समजून घ्यायला आले, म्हणजे तुम्हाला काय शोधायचंय, आणि प्रत्येकाने तो अनुभव एकदा तरी घेतला पाहिजे आयुष्यामध्ये. वारीमध्ये अनेकांना अनेक अनुभव येतात. आता तुम्ही सांगताच आहात, पण तरीही काही विशेष अनुभव आले का तुम्हाला? क्षणाक्षणाला एक अनुभव तुम्हाला येत राहतो की ही माणसं एवढी प्रेम का करतायत माझ्यावर. म्हणजे जेव्हा पहिल्यांदा आपण दिंडीमध्ये पोचतो, कुठेही असेल, थोडीशी पुढे दिंडी गेलेली असेल, तर मी चिपळूणवरून जेव्हा पोचते त्यांच्याकडे, त्यावेळेला सगळ्या जणी धावत येतात, कुणी गालावरून हात फिरवतं, कुणी गळाभेट घेतं, आणि असं वाटतं की मला त्यांची नावंही आठवत नसतात, पण इतकं प्रेम, इतकी आपुलकी आपल्याला भरभरून मिळते, तर खरंच आपण किती भाग्यवान आहोत असं वाटतं. असं म्हटलं जातं की विठ्ठल तुम्हाला वारीमध्ये भेटतो. आता तो प्रत्येकाला वेगवेगळ्या स्वरूपात दिसतो, तर असे अनेक प्रसंग वारकऱ्यांना येतात. एक अजून उदाहरण मी तुम्हाला सांगेन की परमेश्वराचं नामस्मरण करत असताना मृत्यू यावा असं, किंवा काम करत असताना मृत्यू यावा, जसं APJ अब्दुल कलामांचं उदाहरण आहे की प्रत्यक्ष काम करत असताना मृत्यू त्यांना आला, तर हे भाग्याचं लक्षण मानलं जातं. तसंच आमच्या दिंडीमध्ये एक एकनाथ बाबा जाधव म्हणून होते, विणेकरी होते, कायम विणा धरायचे वर्षानुवर्ष. तर त्यांना सकाळचा काकडा सुरू असताना ते टाळ वाजवत होते, आणि तेव्हा ते वाजवत असतानाच पांडुरंगचरणी ते लीन झाले त्या स्थितीमध्ये. तर हे एक खूप वेगळं हे होतं. म्हणजे त्या जागेवर आजही आम्ही जातो. 2018 सालची ही गोष्ट आहे. आजही आम्ही तिथे जातो, त्यांना श्रद्धांजली वाहतो, कारण वारीच्या पर्वामध्ये आणि प्रत्यक्ष काकडा सुरू असताना तिथे त्यांचं निर्वाण झालं. तर हा एक अद्भुत असं, म्हणजे तो पुण्यात्मा होता आणि तिथे जायला मिळतं. सो ह्या एक वेगळा अनुभव असतो माझ्यासाठी, तिथे जाणं आणि तिथे नतमस्तक होणं. या वारीबद्दल काही विशेष मान्यता आहेत का? नक्कीच. वारीला तुम्ही बघितलं तर जवळजवळ 800 वर्षांची परंपरा आहे. त्यामुळे एक मानलं जातं, पंढरीची वारी आहे माझ्या घरी. ही वारी माझ्या घरात आहे, जर माझ्या आईकडे आहे किंवा माझ्या सासरी आहे असं असेल तर ती चुकवत नाहीत. काही करून वारी चुकवायची नाही. ते 10 दिवस हे आपले बाजूला काढलेलेच असतात. दुसरी मान्यता अशी आहे की पंढरपूर हे माहेर आहे. म्हणजे जेव्हा मी पहिल्यांदा त्या वारीमध्ये गेले तेव्हा त्या महिला मला सांगायच्या की अगं दीदी आपण माहेराला चाललोय. आणि त्यामुळेच तुम्ही बघाल की ते लोक इतके आनंदात असतात. म्हणजे जसं मगाशी आपण म्हटलं की काही अडचणी येत नाहीत का, तर येतात, पण त्याच्यावरती मात करून की मी आता आईकडे चालले माझ्या. तर जसं एखादं वासरू आपल्या आईकडे जाण्यासाठी जे बेभानपणे जात असतं ना, तशा त्या आनंदाने हसत खेळत जात असतात. तुम्ही जर पाहिलं तर 80-85 वर्षाच्या आजी आत्ता आमच्या एका दिंडीमध्ये होत्या, आणि त्या बिलकुल गाडीमध्ये बसायला तयार नसायच्या. त्यांना चालायचं असायचं, त्या फुगड्या खेळायच्या, आणि तेव्हा असं वाटायचं की इतका उत्साह या वयामध्ये कुठून येतो. तर त्याचं जे बेस आहे ना ते हे की मी माझ्या आईकडे चालले. तर तेव्हा चिंता नसते तुम्हाला की माझा पाय मुरगळेल का, किंवा मला हे झेपेल का चालणं. आणि अशा प्रकारची एक खूप वेगळी मान्यता आहे की माहेरी चाललोय. मग माहेरी गेल्यावर काय करायचं, तर मग नवी साडी नेसावी तिथे त्या दिवशी. मला त्या महिला सांगायच्या की एखादा नवा ड्रेस घेऊन ये, कोरा ड्रेस घेऊन ये, का तर तिथे गेल्यावर आपल्याला छान नवीन घालायचंय. बांगड्या भरण्याची एक प्रथा आहे महिलांमध्ये तिथे, की आईकडे जाऊन आपण बांगड्या भरायच्या. तर हे वारकरी जे आहे ते इतके चालत असतात, म्हणजे 150-200 किलोमीटर. काही दिंड्या ह्या जवळजवळ महिना पण चालतात. तर इतक्या थकलेल्या अवस्थेमध्ये आपल्याकडे अशी मान्यता आहे की कळस दर्शन केलं की पुरेसं आहे. तुम्हाला मंदिरामध्ये जाण्यासाठी रांगा लावण्याची आवश्यकता नसते. चंद्रभागेला जायचंय, तिथे स्नान करायचंय. चंद्रभागा आपली बहीण आहे, त्यामुळे तिला भेटायचंय, आणि कळस दर्शन करून तुम्ही उपवास सोडून परत येऊ शकता, अशी एक मान्यता आहे. तर अशा इतक्या गोष्टी वारीमध्ये खूप छान छान आहेत. सगळं मी अजून खूप लहान आहे त्या दृष्टीने, पण मला असं वाटतं की या लोकांकडनं शिकण्यासारखं खूप आहे. आणि आपण जर डोळे उघडे ठेवले ना तर आपल्याला अनेक गोष्टी दिसतात. एक गोष्ट मी तुम्हाला फक्त इथे ॲज अ सायकोलॉजिस्ट म्हणून सांगते की लोकांना सवय असते की आपले प्रश्न इतके मोठे करायचे असतात, किंवा वाटत असतं की नाही माझ्याच आयुष्यात समस्या. या वारीमध्ये मी खूप लोकांशी बोलत असते पर्सनली, आणि तेव्हा मला एक वेगळं उदाहरण दिसलं होतं. एक आजी होत्या, आणि त्यांच्याशी गप्पा मारता मारता असं कळलं होतं की त्यांचं लग्न हे वयाच्या 16व्या वर्षी झालं. ज्या दिवशी लग्न झालं त्या दिवशी, आता हे साधारणतः 65 सालची गोष्ट आहे बघा, त्यामुळे तेव्हा अशी प्रथा नव्हती की एकमेकांना बघितलं जात होतं गावांमध्ये. त्यामुळे त्यांचं लग्न आईवडिलांकडनं ठरवलं गेलं, लग्न पार पडलं, आणि तो जो मुलगा होता तो सैन्यात होता. तर त्याला त्या दिवशी सकाळी स्टार आली लग्नाच्या दिवशी, पण
पण हे उरकून घ्यायचा कार्यक्रम म्हणून त्यांनी उरकून घेतला. लग्न पार पडलं आणि जेमतेम जेवण झालं आणि वरात घरात गेली आणि त्याला लगेच त्याने बॅग पॅक करून निघून गेली. तर त्या आजींचा हा नवरा आहे. तर त्यांनी असं सांगितलं की मला फक्त तेवढ्या क्षणापुरतं ती भेट झाली जेव्हा तो मला सांगायला आला की मी जातोय. आणि त्यानंतर ते गेले. 2-3 दिवसांनंतर तार आली की म्हणजे मारले गेले ते युद्धामध्ये, जे युद्ध झालं 1965 साली. आणि तेव्हापासून आजपर्यंत ती स्त्री एकटी जगते. तिच्यावरती काय काय आघात झाले असतील किंवा समाजाच्या रचनेमध्ये काय काय गोष्टी तिला सहन करायला लागल्या असतील, पण आजही ती इतकी चार्मिंग आहे की तिच्याकडे बघितल्यावर ती हुरूप येतो की नाही. ती म्हणते की ठीक आहे, परिस्थिती कशी का असेना, मला पुढे जायचंय. एकटी असेल तर पांडुरंगाचा विश्वास आहे की मी एकटी जगू शकते, तर मी तो सार्थ करून दाखवणार. तर अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी जेव्हा म्हणजे त्या खरं मोठ्या असतात, पण आपल्यासाठी असं असतं की एखाद्याच्या आयुष्यात काय चाललंय हे बघणं, तर तेव्हा समजतं की नाही, खूप काही जगता येतं, फक्त आपला दृष्टिकोन तसा असावा लागतो. आपण तिथे शिकायला चाललोय. कारण मला असं वाटतं की जे लोक ऐकतायत त्यांनी खरंच असं ठरवावं की 2 दिवस का असेना पण मी वारीमधून चालेन. सगळेजण भक्तीच्या ओढीने जातात का, तर नाही. काही लोकांना सामाजिक अनुभव घ्यायचा असतो, काही लोकांना स्वतःची शक्ती आजमावायची असते. हरकत नाही, तुम्ही कुठल्याही प्रकाराने जा, पण तुम्ही दिंडीमध्ये सामील व्हा, 2 दिवस राहा, आजूबाजूचं जग डोळे उघडून बघा. तुम्हाला कळेल की वी आर ब्लेस्ड. आपल्याला खूप काही दिलंय देवाने. कारण अभावातून सुद्धा लोक इतकं जर करत असतील तर आपल्याला एवढं मिळालंय, त्याच्यासाठी आभार मानण्याची आपली बुद्धी व्हावी, म्हणून तरी किमान एक तरी वारी अनुभवावी असं मला वाटतं. बरोबर. स्वतःला आजमावण्यासाठी जा. निश्चित. एक असं होतं की हल्ली एक रुटीन ठरलेलं असतं प्रत्येकाचंच. मग ती गृहिणी असो किंवा नोकरी उद्योग करणारी व्यवसाय करणारी महिला असो किंवा पुरुष असो, कोणी असो, एक धावपळीचं जीवन त्यांचं चक्र रोजचं घड्याळाच्या काट्यावरती अक्षरशः अवलंबून असतं. आणि मग त्यांचं असं असतं की वेळ मिळत नाही, हा एक तर मुद्दा असतोच. आणि दुसरं असं असतं की हल्ली सवय नसते लोकांना चालण्याची. मग त्याला कुठेतरी बाऊ केला जातो की बापरे एवढं म्हणजे मी चालीन का, म्हणजे एक विश्वास वाटत नाही स्वतःबद्दल. तर वारी करायची आहे असं आता तुम्ही म्हणालात की म्हणजे एक तरी वारी अनुभवावी, तर काय नेमकी मानसिक शारीरिक काय तयारी असायला हवी? छान प्रश्न आहे. कारण आपल्याला लोकांना खरं तर हेतूच हा आहे की लोकांनी ते करावं. मानसिक तयारी ही बऱ्याच जणांची असते, नसते ती शारीरिक तयारी. कारण मनाने आपण म्हणतो की मी यावर्षी जाणार आहे. आत्ताही मला अनेक लोकांचे फोन आले की तुम्ही जाल तेव्हा मला सांगा. पण असे दरवर्षी सांगणारे लोक सुद्धा तेव्हा येतातच असं नाही. तर तुम्हाला वारी का करायची आहे हे महत्त्वाचं आहे. जसं मी म्हटलं की मला स्वतःसाठी वारी करायची, मला पांडुरंग पावेल का किंवा माझी सगळी ही कामं होतील का ह्याच्यासाठी वारी करू नका. मला स्वतःला एक वेगळा अनुभव घ्यायचा आहे आणि एक जग बघायचं आहे, वेगळं जग बघायचं आहे, म्हणून वारी करायची. तर साधारणतः वारी ही काय अचानक येणारी पावसासारखी गोष्ट नाही आहे. तुम्हाला माहिती आहे की वारी कधी सुरू होते, पूर्वनियोजित असतं. हां, त्याचं एक वेळापत्रक असतं. त्यामुळे तुम्ही कुठल्या दिंडीतून जाणार आहात त्यांच्याशी संपर्क करू शकता की तुमची दिंडी कधी सुरू होणार आहे आणि कधी कुठे कुठे मुक्काम असणार आहेत. आता ही जी आमची सातारची दिंडी आहे पूर्णपणे नॅशनल हायवेवरून जात असते, म्हणजे सातारा सोलापूर जो हायवे आहे त्याच्यावरनं जात असते. त्याच्यामुळे तुम्ही कुठूनही आलात तरी तुम्ही त्याला मिळू शकता सोलापूरकडे जाणाऱ्या कुठल्याही गाडीने. आणि दुसरं म्हणजे शारीरिक तयारी काय आहे, तर खरं सांगायचं तर माझी काहीही शारीरिक तयारी झालेली नसताना सुद्धा मी दिवसाला 25 किलोमीटर चालू शकले. ह्याचं कारण काय की तिथे ना अशा ना मोटिवेशनल सिस्टीम रेडीच असतात तुमच्यासाठी. की एक 5-6 किलोमीटर चालल्यावर माझे पाय दुखायला लागले, तर मी म्हटलं आता मी बाई गाडीत बसते. तर एक आजी आल्या मागणं, त्या कमरेतून पूर्णपणे वाकलेल्या होत्या, म्हणजे त्या 90 डिग्रीमध्ये चालत होत्या. मी हे अगदी खरं सांगते, कारण की मला आजही ते चित्र डोळ्यासमोर येतं. आणि त्या म्हणल्या काय ग दीदी काय झालं, म्हणजे नाही हो माझ्या पायातून फार गोळे येतात. तेव्हा त्यांनी मला सांगितलं की अगं थोडं चाल, एवढं चाल, जरा पांडुरंगाचं नाव घे आणि चाल. आणि म्हणायला नाही जमलं तर 2 किलोमीटरवरती तू बस. आणि ते 2 किलोमीटर जिथे मी गिवअप केलं होतं त्या 2 किलोमीटरवर त्या मला भेटल्या. आणि ते जेव्हा मी पार केले त्याच्यानंतर माझ्या लक्षातही नाही आलं की आपल्याला गाडीत बसायचं. मग मी पूर्ण 10 दिवस चालले. सो शरीराची तयारी होत जाते आपोआप. मनाची तयारी आत्ता करा की मी वारी करणारच, बाय हुक और क्रूक, काही अडचणी येऊ देत, 2 दिवस का असेना मी वारीला जाणार. आणि शरीराची साथ मिळते, कारण आपल्याला जर अशी अडचण असेल, आपल्या घरात कार्यक्रम असला तर आपण विदाऊट कुठलीही विश्रांती घेता आपण तो पार पाडत असतो. तसं हे माझं आहे, ही माझ्यासाठी आहे, ही जर आपली भावना असेल तर आपल्याला कुठलाही त्रास होणार नाही. वारीबद्दल आता ऐकतोय आणि वारीमुळे असं सगळं वातावरण निर्माण केलं तुम्ही. एक जाता जाता असं विचारते की संपूर्ण समाजाच्या मधून फिरताना किंवा एकत्र जाताना काही अपेक्षा वाटल्या तुम्हाला की काय असायला हवं होतं त्या वारीमध्ये?
निश्चितच वाटलं, कारण आरोग्याच्या क्षेत्रामध्येच आम्ही काम करतो. त्यामुळे पहिली गोष्ट जाणवली ती म्हणजे आपल्याला एक स्वच्छतेची सवय लावायला हवी समाजाला. म्हणजे स्वच्छ भारत मिशन म्हणून आज खूप मोठ्या प्रमाणावरती केलं जातंय, परंतु वैयक्तिक गोष्टी म्हणजे मी एखादा बिस्किट पुडा खाल्ला किंवा मी एखादं केळं खाल्लं तर त्याची साल मला कुठे टाकायची हे प्रोग्रॅमिंग अजून आपल्याकडे झालेलं नाही. तर आता आमच्या दिंडीमध्ये आम्ही असं केलं होतं की आम्ही काही पिशव्या आमच्याजवळ ठेवल्या होत्या, 1-2-3 व्हॉलेंटियर्स तयार केले होते आणि आम्ही जेव्हा वाटप व्हायचं तेव्हाच सूचना देत होतो की या कुठेही इतस्ततः टाकायच्या नाहीयेत. ह्याचं कारण काय आहे की तुम्ही वारीला जाताय तेव्हा एक भाव आहे की हा रस्ता पांडुरंगाकडे नेणारा आहे, म्हणजे ही पवित्र वाटे, मग ती अस्वच्छ करायची नाहीये. अशा पद्धतीने आम्ही त्यांना समजावून सांगत होतो. पण एक अनुभव येतो असा की लोकांच्या अजूनही ते लक्षात येत नाहीये. पर्सनल लेव्हलला मी म्हणते की आपल्याला हे इकडे तिकडे नाही टाकायचं, आपल्याजवळ ठेवा आणि नंतर जिथे कचरा कुंडी दिसेल तिथे तुम्ही ते टाकू शकता. तर ही सगळ्या लोकांची जबाबदारी आहे. दुसरी गोष्ट म्हणजे स्वच्छतेच्या ज्या अन्य पर्सनल स्वच्छतेच्या ज्या सवयी आहेत, जसं टॉयलेट वॉशरूमची जर सोय नसते, तुम्हाला काही ठिकाणी रस्त्यावरती पण अस्वच्छता दिसते, तर ही प्रत्येक वारकऱ्याची जबाबदारी आहे की आपल्याला तो रस्ता जो आहे तो स्वच्छ ठेवायचा आहे आणि जे त्यांनी जे एरिया सांगितलेला आहे त्याचा तुम्ही वापर करू शकता. कारण शेवटी ही जॉईंट रिस्पॉन्सिबिलिटी आहे सगळ्यांची. एका दिंडीने किंवा 2 दिंड्यांनी करून होणार नाही. किंवा प्लास्टिकचा वापर हा आपल्याला कमी करायला हवा आहे हे एक लक्षात येतं की डिश वापरल्या जात आहेत, ग्लास वापरले जात आहेत, तर प्रत्येकाने आपली बाटली जवळ ठेवता येईल का त्याच्यासाठी. अशा काही सवयी आपल्याला लावायला हव्या आहेत वारकऱ्यांना. निश्चितच जसं आपण कपडे आपले नेतो तसं एखादं ताटवाटी पण नेऊ शकतो आपण. आपलं ताटवाटी घेऊन गेलं तर खरंच उत्तम होईल. काही दिंड्यांनी ह्याची सुरुवात पण केलेली आहे, पण अजूनही ती मानसिकता तेवढी नाही आहे किंवा लोकांना असं असतं की आम्हीच सगळं जेवण देणार तर आम्हीच त्या व्यवस्थापन करणार. पण ह्याची विल्हेवाट लावणं हा नंतर खूप मोठा प्रशासनासमोरचा पण प्रश्न असतो. तर आपण गेल्यानंतर ते गाव आपल्याला दुआ देत राहील किंवा त्यांना एक छान वाटेल एवढी त्यांनी आपली सेवा केली आहे. तर ही भावना सुद्धा वारकरी म्हणून जेव्हा आपण बाहेर पडू तेव्हा ह्याची काळजी आपण घ्यावी अशी सगळ्यांना मी विनंती करते. तर श्रोते हो, आता सुचिताताईंनी सांगितलं तसं की एक तरी वारी अनुभवावी आणि त्या म्हणाल्या तसं की शारीरिक तयारी होते, मानसिक तयारी करा आणि वारी करताना समाजाचा, आपल्या आरोग्याचा हा खूप काटेकोरपणे विचार करा आणि आनंदासाठी त्या म्हणाल्या तसं की काही मिळवण्यासाठी नाही तर स्वतःच्या आनंदासाठी ही वारी अनुभवा. सुचिताताई, आज तुम्ही इथे आलात, खूप छान तुमचे अनुभव सांगितलेत आणि सर्व श्रोत्यांशी खूप छान मनमोकळ्या गप्पा मारल्यात. त्याबद्दल आकाशवाणीतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद.